आपल्या आधुनिक धावपळीच्या आयुष्यात एक असा छुपा ताण असतो जो नकळतपणे आपल्या घरातल्या नात्यांवर परिणाम करतो. कधी विचार केलाय का याबद्दल? चला, आज आपण याच अदृश्य तणावामागचं विज्ञान आणि त्यावरचा एक सोपा उपाय समजून घेऊया. कल्पना करा, दिवसभर काम करून प्रचंड थकल्यावर कोणी घरी येतं आणि समोरचा जोडीदारही तितकाच थकलेला आहे. आणि मग काय? चहा थंड होण्यासारख्या किंवा टीव्हीचा आवाज जास्त असण्यासारख्या अगदी छोट्याशा गोष्टीवरून वादाची ठिणगी पडते. असं का होतं? यामागे एक खूप मोठं पण अदृश्य कारण दडलेलं आहे. तर ह्या अवस्थेला एक नाव आहे, प्रकृतीची भूक. हो, हेच ते नाव आहे आपल्या रोजच्या थकव्यामागे आणि चिडचिडेपणामागे लपलेल्या त्या मूळ कारणाचं. आता ही संकल्पना नेमकी आहे तरी काय, ते जरा नीट समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रकृतीची भूक म्हणजे शहरातल्या सततच्या धावपळीमुळे आणि गोंगाटामुळे येणारा कमालीचा मानसिक आणि शारीरिक थकवा. आपलं शरीर आणि मन इतकं थकून जातं की त्याला फक्त आणि फक्त शांतता आणि एकांत हवा असतो, बाकी काही नको. हे समजून घेण्यासाठी आपण आपल्या शरीराची तुलना एका मोबाईलच्या बॅटरीशी करू शकतो. सकाळी उठतो तेव्हा आपली एनर्जी बॅटरी फुल चार्ज असते, पण मग दिवसभर काम, प्रवास, मीटिंग्स ह्या सगळ्यामुळे ती हळूहळू उतरत जाते आणि रात्री घरी पोचेपर्यंत तर ती जवळजवळ पूर्णपणे संपलेली असते. यालाच म्हणतात ऊर्जेचं चक्र संपणं. बरं, मग यामागे काही सायन्स आहे का, की हा फक्त एक भावनिक थकवा आहे? तर हो, यामागे ठोस विज्ञान आहे. आपल्या मेंदूत आणि शरीरात काही विशिष्ट बदल घडत असतात. चला पाहूया नेमकं काय होतं ते. जेव्हा आपण या प्रकृतीच्या भोकेच्या अवस्थेत असतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये एक अमिगडाला नावाचा भाग असतो. ही आपल्या मेंदूची एक प्रकारची अलार्म सिस्टीम आहे जी धोक्याची सूचना देते. तर हा अमिगडाला हाय अलर्टवर जातो. याचा अर्थ अगदी छोट्या छोट्या गोष्टीही मेंदूला मोठ्या धोक्यासारख्या वाटू लागतात आणि तो लगेच प्रतिक्रियेच्या मोडमध्ये जातो. आणि जेव्हा हा अलार्म वाजतो तेव्हा काय होतं माहितीये? आपलं शरीर कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन तयार करायला लागतं. तुम्ही पाहू शकता, आरामाच्या अवस्थेच्या तुलनेत प्रकृतीच्या भुकेच्या अवस्थेत या हॉर्मोनची पातळी कितीतरी पटींनी वाढते आणि याच वाढलेल्या कॉर्टिसॉलमुळे आपली चिडचिड वाढते. आता हे सगळं विज्ञान, याचा आपल्या घरातल्या नात्यांशी काय संबंध? तर थेट संबंध आहे. जेव्हा दोन थकलेले, हाय अलर्टवर असलेले लोक एकत्र येतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा संघर्ष तयार होतो. त्याला आपण म्हणूया वक्ता विरुद्ध श्रोता संघर्ष. होतं काय की दिवसभराचा सगळा ताण बाहेर काढण्यासाठी दोघांनाही बोलायचं असतं, आपलं मन मोकळं करायचं असतं. म्हणजे दोघेही वक्ता बनायला बघतात. पण एक साधा प्रश्न आहे, जेव्हा सगळेच फक्त बोलणारे असतील तर ऐकणारं कोण? आणि बरोबर इथूनच वादाला सुरुवात होते. या दोन भूमिकांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. बघा, वक्ता काय करतो? तो फक्त बोलण्याचा प्रयत्न करतो, आपला ताण दुसऱ्यावर टाकून हलका होतो आणि नकळतपणे संघर्ष निर्माण करतो. आणि याच्या अगदी उलट श्रोता काय करतो? तो समोरच्याला समजून घेतो, त्याचा ताण स्वतःमध्ये शोषून घेतो आणि नात्यात सुसंवाद निर्माण करतो. मग या चक्रातून बाहेर कसं पडायचं? उपाय खूप साधा आहे, पण तितकाच परिणामकारक. तो उपाय म्हणजे ऐकण्याची कला शिकणे. ही एक कला आपल्याला संघर्षाचं रूपांतर एका सुंदर संवादात करायला मदत करू शकते. यासाठी फक्त 3 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली, हे ओळखणं आणि मान्य करणं की आपण आणि आपला पार्टनर दोघेही थकलेलो आहोत, दोघांनाही प्रकृतीची भूक लागलीय. दुसरी, जाणीवपूर्वक निर्णय घेणं की आज मी वक्ता नाही तर श्रोता बनेन. आणि तिसरी, असं केल्याने नात्यातली जी मानवी विद्युत म्हणजे एनर्जी आहे ती आपोआप पुन्हा चार्ज होते आणि घरात शांतता येते. गुरुदेवाने किती सुंदर गोष्ट सांगितलीये. जो ऐकतो तो मन जिंकतो आणि जो फक्त बोलत राहतो तो वाद निर्माण करतो. नात्यांची खरी ताकद बोलण्यात नाही तर शांतपणे ऐकण्यात दडलेली आहे. तर मग विचार करण्याची वेळ आली आहे. हे सगळं समजून घेतल्यानंतर आज घरी परतल्यावर कोणती भूमिका निवडायची आहे? सतत बोलणाऱ्या वक्त्याची की शांतपणे ऐकून घेणाऱ्या श्रोत्याची? ही निवड प्रत्येकाने स्वतःच्या नात्यासाठी करायची आहे. आणि हो, एक महत्वाची गोष्ट, इथे दिलेली माहिती ही आध्यात्मिक आणि वैज्ञानिक संशोधनावर आधारित आहे. पण कृपया याला कोणत्याही व्यावसायिक किंवा वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय समजू नये. हे केवळ आपल्या माहितीसाठी आणि शैक्षणिक हेतूंसाठी आहे.